नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय महाराष्ट्र. डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून. मित्रांनो, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. याचं कारण आहे कारण पुण्यात भरपूर शिक्षण संस्था आहेत. पण मुख्य कारण हे आहे की पुण्यामध्ये आपल्या पूर्वजांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. आणि यातल्या ह्या ज्या दोन नावं घेतले, या सुरुवातीच्या महिला शिक्षिका देखील होत्या, पहिल्या शिक्षिका भारतात इंडिजिनसली तयार झालेल्या. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी पुण्यात काम केलेलं आहे. आणि त्यानंतर अनेक दिग्गजांनी मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था इथे काढल्या. देशातलेच नव्हे तर जगातलेही खूप स्टुडंट्स पुण्यामध्ये येऊन वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये शिक्षण घेत असतात. इथे परवा राहुल गांधींनी एक छात्राओं की गूंज मुलींचा खास कार्यक्रम आयोजित केला. तर राहुल गांधी हा एकदम हायली क्वालिफाईड, डिसेंट असा लीडर आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतनं MPhil केलेला तो व्यक्ती आहे आणि व्हेरी डिसेंट, व्हेरी ऑनेस्ट आणि परखड बोलणारा माणूस आहे. त्यांनी भाषणाची सुरुवात परवा मनुस्मृतीच्या एका वचनावरून केली. आणि हे मनुस्मृतीचं वचन तुम्हाला महिलांना कसं कंट्रोल करण्यासाठी आजही समाजामध्ये काम करतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, हे त्यांनी त्या ज्या मुली बोलवल्या स्टेजवर, त्या मुलींच्या सगळ्या अनुभवातून, लाईव्ह अनुभवातून त्यांनी दाखवून दिलं. तर मला असं वाटलं की अशा प्रकारचा प्रयोग मनुस्मृतीला अशा पद्धतीने एक्सप्लेन करणे आणि मग मुलींचे, बायकांचे प्रश्न मांडणे आणि त्यांना परत आव्हान करणे की तुम्ही हे ॲक्सेप्ट करू नका. मनुस्मृती जरी म्हणत असली की स्त्रीला कधीही स्वातंत्र्य देऊ नये, तिने लहानपणी वडील, तरुण वयात नवरा आणि नवरा गेल्यानंतर म्हातार वयामध्ये मुलगा यांच्या रक्षणामध्ये जगावं, तिला स्वतंत्रता असू नये. आणि याशिवाय अनेक गोष्टी आहेत, मी थोड्या तुम्हाला सांगणार आहे. मनुस्मृती काही विचार, नरहर कुरणकरांचं एक पुस्तक आहे. कुठल्याही मनुस्मृतीच्या पुस्तकात तुम्ही वाचलं तर तुम्हाला हेच विचार मनुस्मृतीमधले आहेत. हे स्टँडर्ड आहेत. त्यामुळे अनेक लोक जे एक आर्ग्यू करतात की तुम्ही वाचले का मनुस्मृती, तर सगळ्या भाषांतरामध्ये, संस्कृतमध्ये सगळीकडे मनुस्मृती सारखीच आहे. ते बाबासाहेबांनी ती स्टडी केली आहे. तर अशा प्रकारचं जाहीर मंचावरून मनुस्मृतीचा उद्धार करणारे, म्हणजे नकारात्मक पद्धतीने तिला दोष देणारे, दोषी ठरवणारे राहुल गांधी हे इतिहासातले पहिलेच नॅशनल लेवलचे पॉलिटिकल लीडर आहेत असं म्हटलं पाहिजे. आणि एवढं धाडस त्यांनी केलेलं आहे असं सांगणं. तर नरहर कुरणकर म्हणतात की मनूचा ग्रंथ माणसाला गुलाम करणारा अपवित्र ग्रंथ आहे, हे फुले सांगतातच. फुले समग्र वाङ्मय पेज नंबर 114वर हे महात्मा फुलेंनी वाक्य म्हटलेलं आहे. माणसाला गुलाम करणारा अपवित्र ग्रंथ असं महात्मा फुले म्हणतात. पण ते पुढे जाऊन इंग्रजी माऊली आली आणि मनू जळाला असंही सांगतात. त्यांनी उक्त ग्रंथ पृष्ठ 140 मध्ये सांगितलं आहे. पुढे 1883 साली त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यात ते म्हणतात, मनूची संहिता हा ग्रंथ मतलबी आहे. ज्योतिबांनी मनूविषयी मतं देताना सर विल्यम जोन्सचं भाषांतर हा आधार मानला. शेवटी उपखंडामध्ये मनुस्मृती जाळावी असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे महात्मा फुलेंनी. हे 1883 साली म्हटलं आहे. आणि पुढे आपल्याला माहीत आहे की 25 डिसेंबर 1927ला महाडला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ॲक्च्युली जाळलेली आहे. त्याबद्दल ज्योतिबांना मनुस्मृती या ग्रंथाविषयी किती चीड होती हे कुरणकर म्हणतात. त्यांनी भाषांतरातून ती मधून वाचलेली दिसते. बाबासाहेबांनी 27ला मनुस्मृती जाळली. तर हे म्हणजे एक दुर्मिळ योगायोग म्हणावा की ज्यांना गुरु मानलं त्यांनी जे मांडून ठेवलेली इच्छा होती ती बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर पूर्ण केली. आता नेमकं काय या मनुस्मृतीमध्ये आहे? हा फार विषारी ग्रंथ आहे मित्रांनो. मी याच्यावर पूर्वी एकदा व्हिडिओ केलेला आहे 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिवसानिमित्त. तर बाबासाहेबांच्या हा जो दृष्टिकोन मनुस्मृतीविषयी होता त्याच्याबद्दल कुरणकर पुढे म्हणतात, बाबासाहेब हे दलितांचे नेते होते. दलितांचा विचार तर त्यांनी केलाच, पण त्यांचे चिंतन दलितांच्या पुरते मर्यादित कधी राहिले नाही. मनूचा निषेध करताना त्यांनी शूद्रांच्याकडे जसे लक्ष वेधले तसे स्त्रियांकडेही लक्ष वेधले. सर्वांच्याच स्वातंत्र्याचा विचार करणाऱ्या नेत्याला स्त्री स्वातंत्र्याचा विचारही करावाच लागतो. स्त्री जातीचाच मनू हा विरोधक आहे. कोणत्याही वर्णातील स्त्री असो, मनूला स्त्रीचे दास्य अभिप्रेत आहे.
पुरुषांना दूषित करणे म्हणजे पवित्र असणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी अपवित्रता व दोष निर्माण करणे हा स्त्रियांचा स्वभाव असतो असं मनू सांगतो. पुरुष विद्वान असो की अविद्वान असो, त्याला बिघडवण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये असतं. आई, बहीण, मुलगी कुणीही असो, मनुष्याने त्यांच्याशी एकांतात बोलू नये, त्यांच्यासह एकांतात राहू नये. मनूची भूमिका अशी की स्त्रीचा स्वभावच पुरुषांना बिघडवण्याचा आहे. म्हणजे ती आपल्या बापाला, भावाला, सगळ्यांना बिघडवू शकते. म्हणजे आई पण मुलाला बिघडवू शकते, असा याच्यावरून अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून बहीण भावाला, मुलगी बापाला, आई आपल्या मुलाला दूषित करेल तेव्हा पुरुषाने सावधान राहिले पाहिजे. मनूला नीतिमत्तेचा आग्रह फार, पण सर्व व्याभिचारी पुरुषांना ठार करावे असं तो म्हणत नाही. स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्याचे असे मत आहे की कोणत्याही वर्णाची व्याभिचारिणी स्त्री ठार करावी. आता यामुळे हत्येचे पाप लागणार, म्हणून दान करावे. दानाने शुद्धी होते. ब्राह्मणाने घोड्याचा जिन, क्षत्रियाने धनुष्य, वैश्याने बकरा आणि शूद्राने मेंढा दान करावा जर मारलीच स्त्री तर. बघा, एवढ्या दानावर तिचं पाप मिटणार, स्त्रीच्या हत्येचं. म्हणजे हत्येच्या पापातून त्यांची सुटका होते. बघा तुम्ही, आपल्याकडे स्त्रीभ्रूण हत्या होते, महिलांना मारलं जातं, वेगवेगळ्या कारणाने जाळलं जातं, हुंडाबळी, हे ते. ही जी मानसिकता पुरुषांची आणि समाजाची आलेली आहे, याला कारणीभूत ही ब्राह्मणवादी, मनुवादी, विषारी मनुस्मृती आहे. आणि ती आजही, जरी कोणी नाव घेतलं नसलं मनुस्मृतीचं, तरी स्त्रीभ्रूण हत्या जेव्हा होते तेव्हा त्याच्या मागे प्रेरणा ही मनुस्मृतीची असते. माणूस हत्येकडे क्षुल्लक गोष्ट म्हणून पाहतो आहे, असा याचा अर्थ नाही. मनुष्य जीवनाचे महत्त्व मनू मान्य करतो, तो फक्त स्त्रीचे महत्त्व मान्य करत नाही. स्त्री मग ती कोणत्याही वर्णाची असो, तिची किंमत घोड्याच्या जिना इतकी ब्राह्मणांसाठी, असे मनू म्हणतो. मनूने अजून काही चमत्कारिक भूमिका घेतल्या आहेत. तो म्हणतो, मनोदुष्टा स्त्री रजस्वाला झाली की शुद्ध होते. या भूमिकेचा नेमका अर्थ काय? मनूचे मत असे आहे की जर एखाद्या स्त्रीचे मन दुसऱ्या पुरुषावर गेले तर स्त्री मनोदुष्ट झाली. शरीराचा संबंध आला नाही, फक्त मनाचा संबंध आला तर रजस्वला होताच ती स्त्री शुद्ध होते. म्हणजे तिला पाळी आली की ती पाळी गेली तिची की ती शुद्ध होते. स्त्री विटाळशी झाली म्हणजे गर्भवती नाही, हे तर सिद्धच आहे. ज्याप्रमाणे भांडे मातीने घासले व पाण्याने धुतले की शुद्ध होते, तसा हा प्रकार आहे. अच्छा, म्हणजे पाळी आल्यावर ती शुद्ध होते. तिचं जर मन एखाद्या व्यक्तीकडे गेलं, तिला त्यानंतर जर पाळी आली की त्याच्यानंतर पुढच्या सायकलमध्ये ती शुद्ध झाली, असं त्याचं मत आहे. हे ज्याप्रमाणे भांडे मातीने घासले व पाण्याने धुतले की शुद्ध होते, तसा हा प्रकार आहे. हे स्त्री नावाचे पात्र आहेच मुळे अपत्य निर्मितीसाठी. म्हणून दर रजस्वाच्या स्वाने हे भांडे प्रत्येक वेळी पाळी आली की ती शुद्ध होते, कारण तिचं काम जे आहे ते अपत्य निर्मितीचं मशीन हेच आहे. तर पाळी आली म्हणजे तिचे दोष संपतात. मनूने जनावरांच्या सह स्त्रियांचा विचार केला आहे. गाईचे दूध आपण काढतो, पण पाना सुटण्यासाठी आधी वासराने स्तन तोंडात घ्यावा लागतो. आता हे दूध वासराचे उष्टे म्हणावे काय? मनू म्हणतो नाही. दूध काढताना वासराचे तोंड नेहमी शुद्ध समजावे. शिकारीला गेलो म्हणजे शिकार कुत्रा पकडतो, तेथे कुत्र्याचा मुखस्पर्श शुद्ध. पक्षी फळांना टोचतात म्हणून शिकारीत कुत्र्याचे तोंड, दूध काढताना वासराचे तोंड आणि फळे गोळा करताना पक्ष्याचे तोंड पवित्र समजावे. या यादीत सर्व पशूंच्या सह स्त्रीचा उल्लेख आहे. स्त्रीचे तोंड नित्य शुद्ध समजावायचे. उपभोग घेणाऱ्या पुरुषांसाठी स्त्रीचे मुख नित्य शुद्ध आहे. मनूच्या मते नवरा स्वेच्छाचारी व दुष्ट असला तरी स्त्रीने त्याची निष्ठापूर्वक सेवा केली पाहिजे. अनेकदा स्त्रियांचा व शूद्रांचा एकत्र उल्लेख करतो. कधी स्त्रियांचा व जनावरांचा तो एकत्र उल्लेख करतो. त्याच्यामध्ये कोणतेही कार्य स्वतंत्रपणे करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही, म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे कार्य करू नये. स्त्रीच्या जीवनाची इतिकर्तव्यता परवश राहण्यात आहे. पती हा तिचा मुख्य मालक, त्यापूर्वी पिता आणि पतीच्या नंतर पुत्र असे कुणाच्या तरी ताब्यात स्त्रीने राहिले पाहिजे. तिने स्वतंत्रता स्वीकारू नये. पिता अगर त्याच्या संमतीने वडील भाऊ कोणत्याही स्त्रीला ज्याला अर्पण करेल त्याच्या ताब्यात स्त्रीने राहावे. त्याची जन्मभर सेवा करावी. पती शीलरहित स्वेच्छाचारी असला तरी तो देव मानावा. पती वारला तरी त्याची इच्छा मोडू नये. आमरण व्रतस्थ राहावे. परपुरुषाची इच्छा करू नये. पुरुषांनी मात्र पत्नी वारल्यास नव्याने गृहस्थाश्रम पुढे चालू राहावा, यासाठी पुन्हा लग्न करावे.
स्त्रीला नव्याने पती करण्याचा अधिकार नाही. स्त्री स्वतंत्र नाही. तिने नेहमी पुरुषाच्या अधीन असावे. स्त्रीला तिच्या पतीने जर घरात कोंडून ठेवले तरी ते संरक्षणच आहे. स्त्रिया चटकन व्याभिचारी होणाऱ्या आणि चंचल मनाच्या असतात असं मनू म्हणतो. स्त्रियांना नटण्याची आवड फार. क्रोध, खोटेपणा, झोप या बाबी स्त्रियांच्या ठिकाणी जगदोत्पत्तीपासूनच आहेत. स्त्री म्हणजे असत्य. श्रेष्ठ पुरुषांच्या संयोगाने स्त्री श्रेष्ठ होते. जुगारी, मद्यपी, व्याधीपीडित, अगर षंड जरी पती असला तरीही तो सेव्य आहे, म्हणजे सेवेला योग्य आहे, त्याची सेवा करावी. स्त्रीवध हे मनूच्या मते महापातक अगर पातकही नाही, ते उपपातक आहे. फार मोठा तो गुन्हा नाही. एक मेंढा, बकरा दिला तरी ते, घोड्याची जीन दिली तरी त्याच्याने ते पाप मिटतं. मनूचा हा स्त्रीविषयक दृष्टिकोन नीट समजून घेतला पाहिजे. मनुस्मृतीतील स्त्रीनिंदा फक्त मानवजातीत असणारा कामवासनेचा प्रवाह थोपवावा आणि माणूस नीतिमान करावा यासाठी आहे असे समर्थन करणारी मंडळी अतिशय बेजबाबदारपणे अर्ध्या मानवजातीच्या गुलामगिरीचे समर्थन करतात. एवढी स्त्रीनिंदा व स्त्रियांची दास्यता प्रतिपादन करून झाल्यावर मनू मग स्त्रियांच्यासाठी कौतुकाचे शब्द वापरतो. जिथे नारी पूजली जाते तिथे देवता रमतात हेही मनू सांगतो. पण नारी पूजनीय केव्हा होते? स्त्री हे दुष्कुलातले असले तरी रत्नच मानावे असे मनू म्हणतो. पण या मताचा अर्थ इतकाच आहे की देखणी स्त्री उपभोगासाठी स्वीकारताना भोगसुख पाहावे, तिच्या कुळाचा विचार करू नये. अन्न वस्त्राच्या मोबदल्यात प्रजोत्पादन व सेवा याचे एक साधन म्हणून स्त्री आहे. त्यामुळे स्त्री प्रशंसापर सारी वचने निरर्थक ठरतात. तर असा हा मनू स्त्रीविषयी की ही फक्त उपभोगाची, मुलं निर्माण करण्याची वस्तू आहे आणि ही तुम्हाला बिघडवणारी आहे. हिच्यापासून सावध राहा. हिला स्वातंत्र्य देऊ नका. हिला मोकळं सोडू नका. पुरुषांना बायको मेली तर दुसऱ्या बायका करायचा अधिकार आहे, परंतु स्त्रियांना तसा अधिकार नाही. स्त्रियांना दुसऱ्या पुरुषाविषयी विचार करण्याचा अधिकार नाही, पुरुषांना आहे. अशी विषमता जी ब्राह्मण धर्मातली, आता तो हिंदू धर्म म्हणून प्रचलित झाला, हिला जे मूळ जे बेसिकची फिलॉसॉफी आहे ही या ब्राह्मणवादातून आलेली आहे. आणि मनू म्हणजे काय एक मनू नाही आहे, असे अनेक मनू वर्णन केलेले आहेत. म्हणजे ही पिढ्यानपिढ्या अशी चालत आलेली एक संहिता आहे, एक नियमावली आहे की जे लोकांनी मानली पाहिजे. आणि जे जे निष्पक्षपणे याचा अभ्यास करतात हे सगळे अभ्यासक म्हणतात की ही ब्राह्मण संहिता आहे. ही काही हिंदू लोकांची किंवा गैरब्राह्मण पुरुषांची किंवा कुठल्याही महिलेची संहिता नाही. ही ब्राह्मण पुरुषांनी इतरांवर लादलेली संहिता ही ब्राह्मण धर्माची आहे. परंतु आता मग ती सगळ्यांवरच लादली गेली आहे त्यांच्या प्रभावाखाली किंवा त्यांनी जी काय कॉन्स्पिरसी केली असेल त्यामुळे. यातून बाहेर पडा असं राहुल गांधी म्हणतात की क्रिएट युअर ओन स्पेस. म्हणजे पुरुषांचा महत्त्व तुमच्या जीवनात नाही. बापाला मानू नका, नवऱ्याला मानू नका, मुलाला मानू नका, त्यांचं संरक्षण घेऊ नका असं नाही. परंतु तुमची ओळख फवळी फक्त तेवढीच नाही, तुम्ही इंडिपेंडंट आहात. जसं ज्योतिबांनी, जेव्हा ज्योतिबांचा साला आला होता, तो म्हणला की तात्यासाहेब तुम्हाला अजून मुलबाळ नाही, आम्ही तुम्हाला परवानगी देतो, दुसरं लग्न करा तुम्ही. स्वतःच्या जिजाजीला तो सांगतोय. तेव्हा ज्योतिबा म्हणले की तुला कसं माहीत की दोष तुझ्या बहिणीतच आहे, माझ्यात पण असू शकतो. मी तुझ्याच बहिणीला दुसरं लग्न करायची परवानगी देतो म्हणले, दुसरा नवरा करू देत. हे जे म्हणजे मनुस्मृतीच्या कंबरेत लात जी घातली होती ज्योतिबांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली होती. स्त्री शिकवली होती ज्योतिबांनी, इतरांच्या स्त्रिया शिकवल्या, शूद्रांना शिकवलं. हे जे जागं केलं होतं ज्योतिबा फुलेंनी, हाच जागर, हेच जनजागृती परत राहुल गांधींनी त्याच पुण्यातून केली. हे फार महत्त्वाचं आहे. जय ज्योती म्हणणारे अनेक आहेत, पुढारी आहेत, ते आज RSS सोबत सत्तेत आहेत. जय भीम म्हणणारे RSS सोबत अप्रत्यक्ष त्यांना मदत करत असतात ब्राह्मणवादाला. परंतु असं जाहीरपणे मनुस्मृतीला दोष देऊन महिलांमध्ये जागृती करायची आणि ते एक मिशन म्हणून त्यांना आणायचं आणि त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत आहे असं अनाऊन्स करणं, ही जी मर्दानगी जी आहे, ही जी मानवता आहे ती राहुल गांधींनी दाखवली आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जय ज्योती, जय भीम, जय महाराष्ट्र.